सर्व आयटा गँगचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जो आपला काउन्सिलिंग राउंड आहे, म्हणजेच कोणती फेरी? जी आपली समुपदेशन फेरी आहे. याची जी फर्स्ट पेज आहे, ठीक आहे, म्हणजे याचा जो पहिला टप्पा आहे, हा पहिला टप्पा आपला पूर्ण झालेला आहे. तर यात बऱ्याचशा मुलांचे म्हणजे 60-70% जे मुलं ज्यांचे ॲडमिशन बाकी होते, अशा बऱ्याचशा मुलांचे जे ॲडमिशन आहे, हे ॲडमिशन झाले होते. त्यात आपण काय केलं होतं, मार्क अटेंडन्स लावली होती आणि 30 आणि 31 ऑगस्ट या 2 दिवशी तुम्हाला काय केलं होतं, आय-टीआयने बोलावलं होतं ॲडमिशनसाठी, बरोबर आहे. आता त्याप्रमाणे बऱ्याचशा मुलांचं त्याच्यात ॲडमिशन होऊन गेलं असेल. पण आता ज्या मुलांचं ॲडमिशन झालं नसेल किंवा 10वी जे मुलं नापास झाले असतील, त्यांनी आता रिपीटरचा फॉर्म भरून आता त्यांचा जो निकाल आहे, हा निकाल लागला असेल, तर अशा मुलांना जी ॲडमिशनची संधी आहे, ही संधीच भेटलेली नाही, बरोबर. मग त्यांना संधी भेटण्यासाठी आयटा काय करत असतं, पुन्हा एकदा त्यांना चान्स देत असतं, संधी देत असतं. तसंच त्यांच्यासोबत जे काही मुलांचं आतापर्यंत ॲडमिशन झालेलं नाही, ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलंय, बरोबर. आता रजिस्ट्रेशन काय आहे ऑलरेडी सर्व मुलांना माहिती असेल. ज्यांनी रजिस्ट्रेशन करून ठेवलेलं आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून ठेवलेलं आहे, आयटीआयत जाऊन व्हेरिफिकेशन केलेलं आहे. तर असे असे सर्व जे मुलं ज्यांचं आत्तापर्यंत ॲडमिशन झालेलंच नाही आहे, या सर्व मुलांसाठी पुन्हा एकदा आपली जी काउन्सिलिंगची नवीन फेज आहे, म्हणजे जी थर्ड फेज आहे, ही थर्ड फेज आपली काय होणार आहे, स्टार्ट होणार आहे. तर ती कधीपासून स्टार्ट होणार आहे, त्याच्या डेट्स काय आणि तुम्हाला त्याच्यात काय काय करायचं आहे, ते आपण बघून घेऊ. सर्वात पहिले जी आपली थर्ड काउन्सिलिंग राउंड आहे, ही किती तारखेपासून चालू होणार आहे? तर 1 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत. ठीक आहे. 1 सप्टेंबरपासून 6 सप्टेंबरपर्यंत. आता या 6 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, ज्या मुलांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नाही, बरोबर? म्हणजे पहिल्यांदा ॲडमिशन फॉर्म भरलेला आहे, पण ॲडमिशन झालं नाही, ते मुलं वेगळे. पण ज्यांनी आतापर्यंत फॉर्मच भरलेला नाही, अशा मुलांनी काय करायचं आहे, पुन्हा एकदा नव्याने फॉर्म भरायचा. फॉर्म भरल्यानंतर अ, जो जो काय असेल त्याच्यात समजा एडिट करायचा असेल, काही त्याच्यात बदल करायचा असेल, तो बदल करायचा. त्यानंतर जो प्रवेश शुल्क आहे ऑनलाईन आपण भरतो ₹100 ₹150 तो भरायचा आणि प्रवेश अर्ज निश्चित करायचा. निश्चित करायला तुम्हाला कुठे जावं लागतं, जवळच्या आयटीमध्ये जावं लागतं. आता जे रिपीटरचे मुलं आहेत त्यांना यातलं काहीच माहिती नसेल, म्हणून मी हे थोडं-थोडं वर तुम्हाला सांगून दिलं. बरोबर? तर 6 सप्टेंबरपर्यंत तुम्ही हे जे फॉर्म आहे, हे फॉर्म पुन्हा एकदा भरू शकता. ज्या मुलांचा नंबर लागला पण त्यांनी ॲडमिशन नव्हतं घेतलं, अशी मुलं सुद्धा नव्याने पुन्हा एकदा काय करू शकता, रजिस्ट्रेशन करू शकता. तर सर्व मुलांसाठी ही पुन्हा एकदा एक नवीन संधी आहे. आणि 6 सप्टेंबर नंतर कदाचित तुम्हाला परत जे नवीन रजिस्ट्रेशन आहे, हे नवीन रजिस्ट्रेशन करायचा चान्स भेटणार नाही. त्यामुळे ज्या मुलांचं आता बाकी असेल त्यांनी काय करा, रजिस्ट्रेशन करून घ्या. आणि ज्या मुलांचं ॲडमिशन झालं नसेल, त्यांनी सुद्धा याला काय करा, ॲप्लाय करा. ॲप्लाय कसं करायचं ते आपण बघू आता. तर 7 सप्टेंबरला काय झालंय, जसं फर्स्ट पेज काउन्सिलिंग राउंडला झालं, सेम आता तसंच चालणार आहे. 7 सप्टेंबरला तुम्हाला काय होणार आहे, जो तुम्हाला व्हॅकन्सी रिपोर्ट आहे, हा व्हॅकन्सी रिपोर्ट तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर बघायचा आहे. हां. कसा बघायचा, काय बघायचा ते मी आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तर तुमची प्रोफाईल लॉगिन करून तुम्हाला व्हॅकन्सी रिपोर्ट बघायचा आहे. व्हॅकन्सी रिपोर्ट बघितल्यानंतर म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल त्याच्यावर, की कोणत्या आयटममध्ये तुम्हाला काय करायची, जी ऑनलाईन अटेंडन्स आहे, ही अटेंडन्स लावायची. त्यानंतर समुपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्र गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व उमेदवारांना एस-एम-एसद्वारे कळवणे. आता 7 सप्टेंबरच्या दिवशी काय होणार आहे, सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला एस-एम-एस येणार. ठीक आहे. एस-एम-एस आला नाही आला, तुम्ही काय करायचं, तुमची जी प्रोफाईल आहे, ही प्रोफाईल लॉगिन करून घ्यायची. प्रोफाईल लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या आयटीआयने कुठे-कुठे बोलावलंय, हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. त्यानंतर जे 8 सप्टेंबर आहे, 8 सप्टेंबरच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी व्यवसाय नियोजित जागांचा अभ्यास करून समुपदेशन फेरीसाठी व्यक्तिशः संस्थेत उपस्थित राहणे व थर्ड काउन्सिलिंग राउंड एस-ओ-पीनुसार सर्व मूळ मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश निश्चित करणे. आता 7 सप्टेंबरला जसं तुम्हाला तुमची प्रोफाईल लॉगिन केल्यानंतर कोणत्या आयट्यात कुठे-कुठे काय-काय बोलावलेलं आहे, ते तुम्हाला बघायचा चान्स भेटेल. ठीक आहे. याला मार्क अटेंडन्स कशी करायची, काय करायची हे मी त्याच दिवशी सांगेल. कारण हे जे आता टाईम टेबल आलंय, हे आपलं कच्चं टाईम टेबल आहे. म्हणून त्यांनी अजून हे वेबसाईटवर आपलं अपलोड केलेलं नाहीये. तर सध्या तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, 6 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला फॉर्म भरायची मुदत आहे. 7 सप्टेंबरला तुम्हाला कदाचित मार्क अटेंडन्स करावं लागेल. तसंच तुमची जी प्रोफाईल आहे, हे प्रोफाईलवर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला कोणत्या आयट्याने किती वाजता बोलावलेलं आहे, हे सुद्धा तुम्हाला 7 सप्टेंबरला समजून जाईल. त्यानंतर 8 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर या 4 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या पण आयटीआयने तुम्हाला बोलावलं असेल, त्या आयटीआयमध्ये जाऊन तुम्हाला तुमचे ओरिजिनल कागदपत्र घेऊन, तुमची फी वगैरे घेऊन तुम्हाला तिथं हजर राहायचं आहे आणि त्याच 4 दिवसात तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे ॲडमिशन आहे हे पूर्ण करून घ्यायचं आहे. तर असं एकंदरीत याचं जे साधं सोपं शेड्यूल आहे, हे शेड्यूल मी तुम्हाला सांगितलं आहे. बऱ्याचशा मुलांचं ॲडमिशन झालं असेल, ज्या मुलांनी आत्तापर्यंत फॉर्म भरले नसेल किंवा जे मुलं 10वीला रिपीटर असतील, तुमचे मित्र वगैरे त्यांच्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा आणि ज्या मुलांचा आत्तापर्यंत नंबर लागला नाही, पहिल्या काउन्सिलिंग राउंडला पण काही कारणाने
पहिल्या काउन्सिलिंग राऊंडला सुद्धा त्यांचा फॉर्म भरला गेला नाही, ते ॲब्सेंट राहिले किंवा मग त्यांचं ॲडमिशन झालं नाही कोणत्या पण कारणाने, तर तुम्ही सुद्धा ह्या राऊंडचा फायदा घेऊ शकता. आणखी याच्यात काय चेंजेस झाले तर तसं मी आपलं जे चॅनल आहे याच्यावर व्हिडिओ टाकून मी तुम्हाला कळवतच राहील. आता ही जी PDF आहे किंवा ही जी इमेज आहे, ही आपल्या मी WhatsApp ग्रुपवर आणि Telegram चॅनलवर दोघी ठिकाणी टाकून ठेवेल. ज्या मुलांना काय अडचण असेल ते ही इमेज बघू शकता आणि याचा अभ्यास करू शकता. आणि जर काही समजलं नाही तर तुम्ही आपल्या Telegram चॅनलवर किंवा WhatsApp कम्युनिटी ग्रुपवर कमेंट करा, मेसेज टाका. व्हिडिओ बघत राहा आणि काही असेल तर मला तसं Telegram चॅनलवर आपल्या कळवत राहा. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. फक्त ह्या तारखा ज्या आहे महत्त्वाच्या आहे, लक्षात राहू द्या. परत तुम्हाला काउन्सिलिंग राऊंडमध्ये चान्स भेटेल नाही भेटेल सांगता येत नाही. या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक यू सो मच. थँक यू.